LS मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या स्वागताचा अनोखा प्रकार। पटोलेंचे पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल। पटोलेंचे पाय चक्क दुधानं धुतानाचा व्हिडिओ व्हायरल। पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त। संगमनेरमध्ये एफडीएच्या छाप्यात गोरी ब्युटी क्रीम जप्त। पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त कारवाईत 12,900 रुपयांचा साठा जप्त। उजनी धरणातून भीमा नदीत 1,06,000 विसर्ग सुरू। धरणातील विसर्गामुळे भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात। यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार। 26,000 हेक्टरवर पिकं धोक्यात। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी अहवाल देईल। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ। प्रति क्विंटल 18,000वर हळदीची झेप। बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी। आणि आता बातम्या विस्तारात। उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी प्रवाहित होतीये। सध्या भीमा नदीत 1,06,000 इतका विसर्ग आहे, तर नदीकाठच्या व्यसनारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। याच बाबत थेट चंद्रभागा नदी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी। उजनी धरणातून आणि वीर धरणातून होणाऱ्या सततच्या विसर्गामुळे भीमा नदीला आता पूरजन्य परिस्थिती झालेली आहे। आपण पाहू शकतो की आता भीमा नदीच्या चंद्रभागा पात्रामध्ये आपण आहोत। चंद्रभागा नदी दुतर्फे वाहताना दिसत आहे। साधारण 443 मीटरची इशारा पातळी या नदीने ओलांडलेली आहे। आपण पाहू शकतो की आता आपण व्यास नारायण झोपडपट्टीच्या परिसरात आहोत। नदी लगतचे सर्व घरं पाण्याखाली जाताना आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकतो की हे जे घरं आहेत त्यांना कालपासून इशारा दिलेला आहे, स्थलांतरित करण्यात आले। रायगड भवन मध्ये साधारण 40 कुटुंबांना स्थलांतरित केल्यानंतर 150-200 नागरिकांना स्थलांतरित केल्यानंतर काल नगर प्रशासनाने पूर्णपणे तयारी दाखवलेली आहे की कसल्याही परिस्थितीत पाणी पातळी वाढू शकते आणि या झोपडपट्टी परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। इशारा पातळी वाढून आता धोक्याच्या पातळीकडे या पाण्याने वाटचाल केलेली आपण पाहू शकतो की हेच ते चंद्रभागेचं पात्र आहे। पाणी इतक्या तीव्रतेने वाढत आहे की पूर्णपणे या झोपडपट्टी परिसरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला दिसत आहे। साधारण काल सोडलेला 1,06,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग पंढरपुरात पोहोचलेला आहे। त्याचबरोबर काल संध्याकाळी साधारण 96,000 क्युसेसच्या याने उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की अजून ही पाणी परिस्थिती अशी राहिली तर पंढरपुरातील झोपडपट्टी भागामध्ये शिरलेलं पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। चंद्रभागेच्या पात्रातून जगदीश डांगे, LS मराठी। लातूरच्या प्रकल्पांमध्ये केवळ 15.69% पाणीसाठा शिल्लक आहे। लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। नागरिकांमध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता कायम आहे। 135 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 15.69% पाणीसाठा शिल्लक आहे। दीर्घकालीन पाणी उपलब्धतेसाठी आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई टाळण्यासाठी जिल्ह्याला दमदार आणि सलग पावसाची आवश्यकता आहे। त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माणिक मुंडे यांनी। उभा आहे लातूर जिल्ह्यातल्या मांजरा प्रकल्पामध्ये। पावसाळ्याहून 2 महिने पूर्ण झाले असले तरी या प्रकल्पामध्ये पाणीसाठा अपेक्षित वाढ झाली नाही। जिल्ह्यामध्ये 8 मध्यम प्रकल्प आणि 135 लघु प्रकल्पामध्ये मिळून केवळ 59% पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या सततधार पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र धरणे प्रकल्पासाठी अजूनही मुसळधार पावसाची गरज आहे। त्यामुळे शेतकरी, प्रशासन, सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष आता दमदार पावसाकडे लागलेलं आहे। यामुळे पिण्याचा पाण्याची चिंता कायम असून गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस
म्हणावा तसा झाला नसल्याने जलसाठ्यामध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये मांजरा नदी दुथडीनं वाहत होती, परंतु आता ही नदी म्हणावी तशी दिसत नाही. परंतु जर अशी परिस्थिती राहिली तर पिण्याचे पाण्याचा प्रश्न वाढताना पाहायला मिळते. माणिक मुंडे, LS मराठी, लातूर. आणि आता बातमी भिवंडीतून. भिवंडीत दुर्घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तोडक कारवाईला सुरुवात झाली, पण रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. पर्यायी निवासाच्या मागणीमुळे अखेर ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे. 64 कुटुंबांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस दिली गेली नाही. कायमस्वरूपी पर्यायी निवासाची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी या रहिवाशांकडून केली जाते. रहिवाशांच्या आक्षेपानंतर मात्र महापालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तोपर्यंत पाडकामाची कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित घरत यांनी. भिवंडी शहरातील नारपोली हद्दीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3 जण जखमी झालेले आहेत. आणि या इमारतीचं आता म्हणजे पाडकाम आहे ते भिवंडी महापालिकेकडून करण्यात येणार होते, परंतु या इमारतीत अनेक रहिवाशांचे जे सामान आहे तो अडकल्याने या इमारत तोडकामाला रहिवाशांनी कडाडून विरोध केलेला आहे. आणि त्याच धर्तीवर आता जी कोहिनूर इमारतीचा जो ए विंग आहे त्या इमारतीला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता या इमारतीचे तोडकाम हाती घेण्यात आल्याचे आरोप या ठिकाणी नागरिकांनी केला आहे. जोपर्यंत महापालिका प्रशासनाकडून असा ठोस असा निर्णय घेतला जात नाही की त्यांची राहण्याची व्यवस्था केली जात नाही, पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत हा विरोध असाच राहणार आहे अशी भूमिका या ठिकाणी रहिवाशांनी घेतली आहे. सुमित घरात, LS मराठी. बारामतीत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिरात सुनेत्रा पवारांकडून दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिबिरामुळे लोकांना शासकीय कार्यालयात येण्याची गरज नाही हे देखील त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं. दादांचं महाराष्ट्राच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन राज्य शासनानं संपूर्ण राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी केली आणि त्यांच्या कार्याचं कर्तृत्वाचं सगळीकडे स्मरण करण्यात आलं. आणि शासनाच्या या निर्णयानुसार संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येत असून आज इथं पात्र लाभार्थ्यांना अनेक योजनांचा लाभ या शिबिराच्या निमित्तानं देण्यात येत आहे. तिकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची, अगदी त्याचप्रमाणे धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरून खरं म्हणजे वाद पेटलाय. आणि आता धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. सामना वृत्तपत्रामध्ये मनाला वाटेल ते लिहिलं जातं. सामना वैचारिक नाही तर फेकू पेपर झालाय अशी टीका संजय शिरसाटांनी केली आहे. राऊतांना पक्षात काहीही वजन नाही, त्यांना कोणी विचारत नाही असंही संजय शिरसाटांनी म्हटलंय. आता इलेक्शनला कामाला लागा इथपर्यंत ठीक आहे, परंतु चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण की आम्ही ज्या मजबूतीने आमची बाजू मांडतोय त्या बाजू ही अत्यंत उद्धव साहेबांना सुद्धा माहिती की ही मजबूत आहे. म्हणून एकीकडे आम्हाला मिळेल असं सांगायचं, दुसरीकडे नाही मिळालं तर कामाला लागा सांगायचं. याचा त्यांचा आत्मविश्वास हा आता ढासळलेला आहे. म्हणून आम्ही चिन्ह हे नक्की आम्हाला मिळेल आणि आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष सुद्धा वाढवू. हेडलाईन झाल्या, सविस्तर बातम्या झाल्या. आता ऐकूयात काही वेगवान घडामोडी. श्री साईबाबांच्या हयातीतील रामकृष्ण मूर्तींचा वनवास संपणार. लेंडी बागेत 2 स्वतंत्र मंदिर उभारण्याचा संस्थांचा ऐतिहासिक निर्णय. वाशिमच्या रिसोडमध्ये पोलिसांची कारवाई. रिसोड रोडवरून 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. पोलिसांची सापळा रचत कारवाई. वाशिम नगर परिषद कॉम्प्लेक्सच्या दुकानाचं छत कोसळलं. छत कोसळण्याची घटना CCTV मध्ये कैद. छताची त्वरित दुरुस्ती करण्याची दुकान मालकाची मागणी.
शिरूरच्या रांजणगाव पोलिसांच्या वतीनं जनजागृती कार्यशाळा, सायबर सुरक्षा, आर्थिक गुन्हे प्रतिबंध आणि डायल 112च्या प्रभावी वापराबाबत जनजागृती कार्यशाळा. पुण्याच्या चाकणमध्ये रस्त्यावर चिखल, वाहन चालवताना चालकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. वाहन चालकांची मोठी गैरसोय. लोणावळ्याच्या निसर्ग सौंदर्याला पुन्हा एकदा बहर. भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन. बारामतीत महाराजस्व समाधान शिबिराचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन. शिबिरस्थळी दिवंगत अजितदादांची हुबेहूब रांगोळी. उपस्थितांचं लक्ष वेधलं गेलं. शिरूरमध्ये युरियाच्या तुटवड्यामुळे कृषी सेवा केंद्राबाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी. अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतकरी तासनतास रांगेत. युरियाच्या नियोजनाची शेतकऱ्यांची मागणी. शिरूरमध्ये बंद घरात चोरट्यानं केली चोरी. 2,65,000 रुपयांचं 3.25 तोळ सोनं लंपास. पुढील तपास सुरू. पंढरपूरच्या उजनी धरणातून भीमा नदीत 1,06,000 विसर्ग सुरू. विसर्गामुळे भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात. पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन.